नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. राज्यभरातील माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्या. पाहुयात याबाबतचे हे वृत्त. माणसाच्या जीवनात पहिला या शब्दाला फार महत्त्व आहे. मग तो पहिला पाऊस असो, पहिला नंबर असो, नवीन वर्षाचा पहिला दिवस, याबरोबर आणखी कितीतरी पहिल्या गोष्टींना फार महत्त्व असतं. याचप्रमाणे शाळेचा पहिला दिवस याला प्रत्येकाच्या शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. दीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा आज पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी नवीन दप्तर, नवीन ड्रेस, नवीन डबा आणि त्या डब्यात मिळणारा नवीन खाऊ, नवीन वर्ग, नवे मित्रमैत्रिणी, नवीन वह्या पुस्तके, त्यांचा दरवळणारा नवा कोरा गंध, अशा सगळ्या तयारीत विद्यार्थी शाळेत दाखल झाले. खरं तर जून महिन्याच्या 15 तारखेला शाळा सुरू होत असतात, पण यावर्षी 15 तारखेला रविवार आल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक दिवस जादा सुट्टी अनुभवता आली आणि पालकांना पाल्यासाठी शालेय वस्तूंची खरेदी करायला वेळ मिळाला. उन्हाळी दीर्घ सुट्टी संपल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींची खूप दिवसांनी होणाऱ्या भेटीसाठी विद्यार्थी उत्सुक झालेले दिसत होते. तर शाळेत पहिलं पाऊल टाकणाऱ्या काही चिमुरड्यांसाठी हा रडारडीचा दिवस होता, तर काहींसाठी आतुरतेचा, उत्सुकतेचा, आपल्या आईबाबांच्या हाताला पकडून सर्वात पुढे जाण्याचा होता. यासाठी शासन दरवर्षी शाळेचा पहिला दिवस आनंदाचा जावा, मुलांना शाळेची गोडी लागावी, यासाठी अगदी स्पेशल करण्याचं ठरवतं. प्रत्येक शाळांमधून मुलांचं फुलं आणि खाऊ देऊन जंगी स्वागत करण्यात आलं. उच्च शिक्षणात आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास महत्त्वाचा आहे, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं. आयसरच्या 3ऱ्या पदवीदान समारंभ प्रसंगी राष्ट्रपती मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, राज्यपाल के शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आयसरचे संचालक प्राध्यापक के एन गणेश, नियामक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक टी व्ही रामकृष्णन, सदस्य निवृत्त कर्नल जी राजाशेखर आदी उपस्थित होते. बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स या 2 पदव्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या आकाश जी या विद्यार्थ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला, तर संचालक प्राध्यापक के एन गणेश यांच्या हस्ते PhDच्या विद्यार्थ्यांना तसेच दोन्हीही पदव्या संपादन केलेल्या अन्य विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी संशोधन प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुखर्जी म्हणाले, नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांच्या काळात भारत हा जगात उच्च शिक्षण क्षेत्रातले नेतृत्व करत होता. पुन्हा तेच दिवस यावेत याकरता विज्ञान क्षेत्रातील संस्थांचे तसेच विद्यार्थ्यांची जबाबदारी मोठी आहे. मद्रास आणि मुंबई येथील IIT सारख्या संस्था सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रशिक्षणात देशात सर्वोच्च स्थानावर आहेत. शैक्षणिक गुणवत्ता विकासाकरता देशातील उच्च शैक्षणिक संस्थांनी सर्वसमावेशक सक्षम पद्धती कार्यान्वित करावी. त्याचा उपयोग संशोधन केंद्र निर्मिती आणि पायाभूत संशोधकांकरता होऊ शकेल. त्याचप्रमाणे ऊर्जा, पर्यावरण संतुलन आणि निरामय आरोग्याकरता दर्जात्मक संशोधन निर्मितीकडेही उच्च शैक्षणिक संस्थांनी लक्ष केंद्रित करावे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्मितीला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे. Young friends, our higher educational institutions do not match the global standards as brought out by international surveys and rating agencies. Though subject-wise, a few Indian institutions manage to garner higher ratings. IITs of Madras and Bombay are amongst the top 50 institutions in civil engineering, and while IITs in Delhi and Bombay
are the top 50 in electrical engineering. These achievements are mostly peripheral as they are not within the top 200 universities in the world in overall ranking. And this point almost like parrot, I am repeating in every convocation that this is a country which once led the whole world in the not for 1 or 2 years, 2 decades, but almost about 15 centuries. From 3rd century BC, the glorious days of Takshashila, where the confluence of international civilizations and mighty minds took place. In 3rd century BC, to the glorious days of Nalanda, which collapsed in 12th century AD. In these 1500 years, India was the leader in the higher education. I do not find any reason, when we have excellent faculties, brilliant students, and when we are creating, where your institution has taken the initiative of the appropriate conducive atmosphere to encourage research, innovation, why can't we occupy our rightful place in the Committee of Nations? One thing we must remember, in this fiercely competitive world, we must earn our place, our seat in the top bench of the international community. Nothing will be offered, everything will have to be earned. Greater internationalization and collaboration with top global institutes, hiring of foreign faculty, and drawing of students from abroad must receive sustained focus. Centers of excellence must be built to nurture the core competence of our institutions in select areas. Periodic peer review using international benchmarks must be instituted to not only bring international visibility but also understand shortcomings in your own academic management. आई-वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सध्याच्या पिढीमध्ये स्फुल्लिंग जागवण्यासाठी पुन्हा एकदा सुटसुटीत स्वरूपात क्रांतिकारकांचे चरित्र प्रकाशित करण्यात येईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलं. लोकमान्य टिळक विचार मंच आणि लोकमान्य टिळक स्मृती अभियानातर्फे लोकमान्य टिळक यांच्या मंडाले कारागृहातील सुटकेस 100 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल गणेश कला क्रीडा मंच येथे शताब्दी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, उदयसिंह पेशवा, आमदार गिरीश बापट, शैलेश टिळक, मुक्ता टिळक, रोहित टिळक, बाबासाहेब पुरंदरे तसेच क्रांतिकारकांचे 40 वंशज उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, क्रांतिकारकांना विसरतो तो देश कधीच पुढे जात नाही. यामुळे अंदमान येथील सेल्युलर जेलबाहेरील क्रांतिकारकांच्या नावाची काढलेली कोनशिला हे सरकार पुन्हा बसवणार आहे. स्वातंत्र्याची किंमत कोणीतरी चुकवत असतं, यामुळे त्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
माध्यमांचे स्वातंत्र्य टिळकांसारख्या संपादकांच्या त्यागातून मिळाले आहे. व्यापक समाजहिताची चौकट हा त्याचा पाया आहे. यामुळे माध्यमांचे स्वातंत्र्य कधीही बाधित ठेवणार नाही. क्रांतिकारक शरयू शरण यांचे वंशज डॉक्टर राकेश रंजन म्हणाले, शासनाने या घटनेसंदर्भात एक पोस्ट तिकीट तसेच नाणे प्रकाशित करणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम वर्षभर एक उपक्रम म्हणून राबवला पाहिजे. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या देशातील 40 क्रांतिकारकांच्या वंशजांचा सत्कार करण्यात आला. साली आलेला दुष्काळ आणि 1897 मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रजी सत्तेनं महाराष्ट्रातील जनतेवर ॲटॉम ब्लास्ट केले होते आणि त्यामध्ये 4 इंग्रज सैनिक ठार झाले आणि 15 जखमी झाले होते. 7 मिनिटांमध्ये फुटणारे बॉम्ब 12 मिनिटांमध्ये फुटण्याचं संशोधन त्यांनी केलं. भक्कम पुरावा सापडला नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा झाली नाही. तरी सुद्धा कोर्टाच्या कामकाजाच्या निमित्तानं 1 वर्षाचा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला. 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक यांना मल्लविद्या, दांडपट्टा, काठी, बहादूर शाह जफर. मेरठच्या क्रांतिकारकांचा एक मोठा गट 11 मे 1857 ला दिल्लीमध्ये पोहोचला आणि केवळ 5 दिवसात दिल्ली इंग्रजांकडून मुक्त केली आणि परिस्थितीनुसार निवडला. त्यांनी शूरवीर रामोजी लोकांचे एक सैन्य उभे रामसिंहांनी स्वीकारले. लष्करी अधिकाऱ्यांना आपल्या बाजूस वळवून ठिकठिकाणी शस्त्रसाठा केला. विशिष्ट वेळ येताच एकदम उठाव करण्याची त्यांची योजना होती, परंतु ती योजना फसली. बँक ऑफ महाराष्ट्र आणि लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीनं या फोटोबायोग्राफीसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. आणि वासुदेव हरी चापेकर या 3ही भावांचा जन्म पुण्याजवळील चिंचवड गाव इथे झाला. सुरुवातीपासूनच त्यांच्या मनात या दिवशी जरणवाला तहसील पंजाब इथे झाला. भगतसिंग यांचा जन्म शीख कुटुंबात झाला. त्या कुटुंबाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता. साहसी असलेल्या राजगुरूंचा जन्म 1908 साली खेड इथे झाला. देशासाठी प्राणांची आहुती द्यायला कायमच उतावीळ असलेले राजगुरू भगतसिंगांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध त्यांना प्रचंड चीड होती. यामुळेच ते क्रांतिकार्याकडे ओढले गेले. बालवयातच इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांच्या मनात राग होता. तेव्हाच आपले जीवन देशसेवेसाठी देण्याचा संकल्प त्यांनी केला. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मिरज जवळ धौलाना गावचे ते रहिवासी होते. मंगल पांडेंच्या क्रांतीमुळे पेटून उठलेले होते. तरुण प्रभाकर वाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चिंटू गँग या मुलांसाठीच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते 17 जून रोजी बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी येथे संध्याकाळी 6:30 वाजता या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात येणार आहे. चिंटू ही हास्यचित्र मालिका 21 नोव्हेंबर 1991 पासून चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी दैनिक सकाळमधून चालू केली होती. या मालिकेचा प्रवास सकाळ, लोकसत्ता आणि परत सकाळ असा झाला. 22 वर्षे अखंड चाललेली आणि खूप लोकप्रियता मिळवलेली आजपर्यंतची ही एकमेव हास्यचित्र मालिका आहे. ही मालिका प्रभाकर वाडेकर यांच्या अकल्पित निधनामुळे 15 जून 2013 रोजी अचानक थांबली.
1 एप्रिल 2014 पासून ही मालिका पुन्हा फेसबुकवरून चारुहास पंडित यांनी सुरू केली आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत मकरंद केळकर, राजेंद्र आवटे, गणेश जाधव आणि चारुहास पंडित यांनी ही माहिती दिली. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग. BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. लाल फितीच्या कारभारातून शिक्षण मुक्त करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात MBAच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इराणी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉक्टर SB मुजुमदार, खासदार अनिल शितोळे, डॉक्टर विद्या येरोडेकर, कुलगुरू डॉक्टर रजनी गुप्ते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आणि स्वागत करताना डॉक्टर मुजुमदार यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हानांचा उल्लेख केला. विविध देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्रांचे राष्ट्रध्वज देऊन इराणी यांचे स्वागत केले. इराणी म्हणाल्या, दरवर्षी भारतात सध्या 30 लाख पदवीधर तयार होतात, पण त्यातील निम्मेही रोजगार क्षमतेच्या पात्र नसतात. असा अहवाल औद्योगिक विभागातून आलेला आहे. हे पदवीधारक रोजगारक्षम कसे बनतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शिक्षणासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करताना विविध नामांकित शिक्षण संस्था, शिक्षण तज्ज्ञ, आजी माजी विद्यार्थी संघटना यांना त्यात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. परदेशातून जे विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येतात त्यांच्यासाठी भारत हा एज्युकेशन हब कसा बनेल हा माझा प्रयत्न राहील. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. लोकनेते मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर परळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसागर लोटला होता. त्यामुळे मुंडे यांच्या प्रती असलेल्या जनतेच्या भावना लक्षात घेता शहर भाजप कार्यालयातून हा कलश पुणेकरांना दर्शन घेण्यासाठी सारसबागेजवळील गरवारे बालभवनात सकाळी 9 वाजता ठेवण्यात आला होता. दुपारी 3 वाजेपर्यंत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्ते आणि शेकडो पुणेकरांनी या कलशाचे दर्शन घेऊन मुंडे यांना आदरांजली वाहिली. मुंडे यांच्या अस्थीचे विसर्जन 16 जून रोजी वढू तुळापूर येथे करण्यात येणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विविध चित्रकारांनी काढलेल्या 150 चित्रांचं 3 दिवसीय प्रदर्शन कलानंदन आर्ट ग्रुपच्या वतीने भरवण्यात येणार आहे. अशी माहिती तेजस्विनी रायसोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोथरूडमधील शिवप्रताप अपार्टमेंट येथे 17 ते 19 जून दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेविका मोनिका मोहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रोज सकाळी 10:30 ते सायंकाळी 8च्या दरम्यान
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये तेजस्विनी रायसोनी, मृणालिनी चऱ्हाटे, चेतन पाशीलकर, अक्षदार खर्डे, चक्रधर साखरे, सुनील देव यांनी काढलेल्या 150 चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.